छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहूजी महाराज, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और आज जिनकी जयंती है, माता अहिल्याबाई होळकर, इन सभी को नमन करते हुए बाबा साहब पेरियार मैत्री व्याख्यान माला, ये व्याख्यान माला का हम आयोजन करने जा रहे हैं। इस व्याख्यान माला के सम्माननीय अध्यक्ष अम्बेडकरी चळवळ के जो विचारवंत है आदरणीय प्रकाश जी सिरसाट, दिल्ली से आए हुए आर्टिकल 19 इंडिया के मुख्य संपादक नवीन कुमार श्रीकाल, खास स्त्रियों के लिए जो स्त्रियां समाज में कुछ उचित कार्य या उल्लेखनीय कार्य करते हैं, उनके लिए खास कोई यूट्यूब चैनल दूसरा नहीं है। मुझे मेरे ज्ञान से ये एकमात्र यूट्यूब चैनल है जो चंदन साहब चलाते, और हमारे मार्गदर्शक इस मराठवाड़ा और महाराष्ट्र के सबसे बड़े नेता आदर्श, जिनके आदरणीय गंगाधर जी गाड़े, उनके प्रतिनिधि या आदरणीय सूर्यकांताताई गाड़े, इन सभी को सप्रेम जय भीम और मेरे सभी साथी भाई बहनों। बाबासाहेब पेरियार मैत्री व्याख्यानमाला या संदर्भामध्ये मैं इसलिए हिंदी और मराठी बोल रहा हूं ताकि नवीन भाई और चंदन साहब को पता चले कि हम क्या बात कर रहे हैं, वरना हम तो हमारे बीच में बात करते रहेंगे सर। और क्या चल रहा है महाराष्ट्र में, वैसे भी महाराष्ट्र के लोग इतने डरे हुए, देखो कि पेरियार का नाम सुनते ही हमें ऐसा लगा था कि कम से कम 500 लोग आएंगे, मगर आज भी डर पेरियार का कितना है कि लोग हॉल में आने के लिए डर रहे। जिस एक साल पहले नवीन सर, मैंने महाराष्ट्र में सबसे पहले पेरियार जी का स्टैच्यू खड़ा करने की कोशिश की। पेरियार जी जिनका ज्ञान, नॉलेज लगभग महाराष्ट्र के या अम्बेडकरी मूवमेंट के बहुत सारे लोग एक तो भूल चुके हैं या जानबूझकर भी अनजान इसलिए बन रहे क्योंकि सब लोग यानी खास करके अम्बेडकरी मूवमेंटचे जे कार्यकर्ते हे सगळेच लोक विद्यमान सरकार, आमदार, खासदार यांच्या पायातले बूट चाटण्यामध्ये व्यस्त आहेत, आणि म्हणून त्यांना फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांची विचारधारा समजत नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत। आणि येत्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीसमोर अनेक प्रश्न आहेत। जर तुम्हाला आम्हाला तर्कशील व्हायचं असेल, तर्कवादी व्हायचं असेल, प्रत्येक जाती धर्माला जोडायचं असेल, तर आम्हाला तर्कवादी पेरियार शिकवावे लागेल। बाबासाहेब तुम्ही आम्ही किती जाणतो, किती वाचला हा वेगळा प्रश्न आहे, पण सध्या महाराष्ट्रातील आणि भारतातील सगळे आंबेडकरी लोक स्पर्धा आहे की या आंबेडकर जयंतीमध्ये सगळ्यात मोठा डीजे कोणाचा असेल, माझा असेल, सगळ्यात भारी 10 लाखाचा, 11 लाखाचा, आणि 10-11 लाखाचा एखादा वाकेकर स्वतःच्या खिशातून हे पैसे आणत नाही, तो भीक मागतो मोठमोठ्या अधिकाऱ्याला। आमच्याही अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करण्याची सवय आमच्या कार्यकर्त्याला आहे। मी असं म्हणतो की जर तुम्ही खरंच पेरियारच्या आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालणार असाल तर तुमच्या खिशामध्ये 5 रुपये असतील तर 2 रुपयाचा अगरबत्तीचा पुडाणा, 1 रुपयाची माचीस आणा आणि तेवढीच अगरबत्ती लावून बाबासाहेबांची जयंती साजरी करा, पण मनुवाद्याच्या विचारासमोर लोटांगण घेऊ नका। तसं जमत नसेल तर काहीही करू नका, आपल्या घरामध्ये 22 प्रतिज्ञा लावा, त्या वाचा, आंबेडकर जयंती साजरी झाली। चंदन जी मुझे बात कर रहे थे कि सर अभी बहुत सारे दिनों में 22 प्रतिज्ञा की बहुत आवश्यकता है। 22 प्रतिज्ञा ही नहीं तो कम से कम वो पढ़े, उसका अमल करने के लिए सबसे पहली एक भी प्रतिज्ञा हम रोज अपने अपने मन में भी खुद भी बात कर लेते, सिर्फ मन को, तो बहुत सारी कोशिशें, बहुत सारा काम हो जाएगा। माता अहिल्याबाई होळकर का आज जन्मदिन है, उनको बधाई देते हुए, वो भी एक क्रांतिकारी स्त्री है जिन्होंने अपने खुद के भतीजे की अंतरजातीय विवाह किया था। एक धनकर समाज की लेडीज जो प्रथम राजकारणी रही, इसलिए वो सारी विचारधारा है। और पेरियार और बाबा साहब इनका नाम क्यों है, क्यों उनका नाम मैत्री? बाबा साहब और पेरियार एक साथ बहुत बार मिले, 4 बार के उनके एविडेंस है। बाबा साहब और पेरियार ये दोनों लोग आपस में तालमेल रखते थे, ऐसा मेरा मानना है।
आखिर में उसमें तो नवीन भाई बातचीत करेंगे, प्रकाश डालेंगे, मगर मैंने बहुत सारी तस्वीरें देखी है बाबा साहब की। बाबा साहब ज्यादातर तस्वीरों में बहुत ही धीर गंभीर और सोच वाले व्यक्ति है, मगर खिलखिलाते हंसते वक्त सिर्फ और सिर्फ वो पेरियार के साथ दिखते, इसलिए वही तस्वीर हमने लगाई। वो दृष्टि हमें मिले, वो दृष्टि हमें मिले, इसीलिए एक आंख दिखाई हमने कि अगर ऐसे लोगों की मैत्री होती है, एक धर्म को न मानने वाला, नास्तिकता की तरफ लेके जाने वाला, और एक कहता है कि धम्म की आवश्यकता है मगर कर्मकांड की आवश्यकता नहीं, जो कर्मकांड है वो छोड़ के हमें नई दृष्टि प्राप्त होना चाहिए। ये सोच हमें तर्कवाद की तरफ लेके जाती है और सच्चे अम्बेडकराइट का अनुभव दे सकती है। इसीलिए बाबा साहब और पेरियार इस व्याख्यान माला का आयोजन इस साल से हम कर रहे हैं। 31 मे 1936 बरोबर 90 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी भायखळा मुंबई इथे हे भाषण दिलं होतं। विशेष करून खास सगळे शेड्यूल कास्ट किंवा महार या समाजासाठी दिलेले भाषण आहे। या भाषणात बाबासाहेबांनी सांगितलं की आम्ही जाती व्यवस्था का सोडली पाहिजे, हा धर्म का सोडला पाहिजे, कशासाठी सोडला पाहिजे आणि का आम्ही हा धर्म सोडून कुठे गेलं पाहिजे किंवा कशासाठी गेलं पाहिजे। बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं काय, मुक्ती कोण पथे या भाषण आम्ही वाचलं आणि काय वाचलं असेल तर आमच्या मुलांना सांगितलं, आणि जर आमच्या मुलांना सांगितलं किंवा मी स्वतःच आत्मसात केलं नाही तर बाबासाहेबाचा मी अनुयायी, मी बौद्ध झालो हे सांगण्याचा अधिकार काय तुम्हा आम्हाला आहे। जर आम्ही फक्त नाचून आणि गाऊनच जयंती करणार असेल तर बाबासाहेबांचे अनुयायी होत नाही, तर आम्ही सुद्धा जसे नरेंद्र मोदीचे भाजपाचे संघाचे अंधभक्त आहेत, आम्ही सुद्धा फक्त बाबासाहेबांचे अंधभक्त होऊन उरलोय। ही अंधभक्त पद्धत आम्ही आमच्या डोक्यातून, आमच्या विचारातून काढून टाकली पाहिजे। आणि बाबासाहेबांना आम्हाला बौद्ध धम्म देताना किंवा जाती व्यवस्था तोडताना आम्हाला काय अपेक्षित होतं, आम्ही काय करावं, कशासाठी हिंदू धर्म त्यागून किंवा जाती व्यवस्था त्यागून आम्ही इतर धर्माकडे जावं, याचं काय मर्म आहे हे समाधानी समजून घेऊन आपण धम्म अवलंबला पाहिजे किंवा आपल्या जीवनात वागावं, ही दृष्टी आपल्या सर्वांना प्राप्त व्हावी। आणि म्हणूनच बाबासाहेब पेरियार नावाची मैत्री, विचाराची मैत्री, बाबासाहेबांनी 25 डिसेंबरला मनुस्मृती जाळली, त्याच्याही अगोदर 4 डिसेंबरला पेरियार यांनी मनुस्मृती जाळली, हे आपल्यापर्यंत आजही नाही। म्हणजेच हा योगायोग होऊ शकत नाही। बाबासाहेब आणि पेरियार एकाच विचाराचं काम करत असेल, मनुस्मृती जाळत असेल, जाती व्यवस्थेवर हल्ले करत असेल, कर्मकांडावर हल्ले करत असेल, तर मला असं वाटतं हे नियोजनपूर्वक एक विचारधारा, एक दृष्टी निर्माण करण्याचं कार्य या दोघांच्या विचारातून झालंय। आणि तो विचार तुम्ही आम्ही सर्वांनी, जे खरे आंबेडकरवादी, ते कुठल्याही जातीचे नाही। आजकाल आमच्याकडे एक प्रथा झाली की जर बाबासाहेबाच्या जातीचा आहे तर मग वाकेकर आंबेडकरवादी, मग तो कर्मकांड करायला मोकळा, तो मंत्र्याचे पाय चाटायला मोकळा। दोपहर में जब हम नवीन भाई, चंदन भाई, हम जब मिलिंद कॉलेज में जा रहे थे तब चर्चा में मैंने कहा और नवीन भाई ने भी कहा कि हम सब लोग आजकल बोध गया आंदोलन का बहुत चर्चा कर रहे, और बोध गया आंदोलन यशस्वी होगा या नहीं होगा अलग बात है, मगर बोध गया आंदोलन मान लो सक्सेस होता है तो भी हमें क्या मिलने वाला है। अरे सब बौद्ध विहार में तो संघ का काम चल रहा है, बौद्ध गया सोडून बाकीच्या मंदिरात, मंदिर आणि बौद्ध विहारात काही फरक पडला नाही। अनेक चमचे दलाल आमच्या समाजात तयार झाले आणि ते बौद्ध विहारात भाजपाच्या संघाचे पैसे वाटायचं काम करतात, हे कधी बंद करणार आहे। म्हणजे एक बौद्ध गयाचं मुक्ती आंदोलन जर यशस्वी झालं आणि बाकीच्या बौद्ध गयाच्या मंदिरासारखेच अनेक विहारांना सरकार पैसे देत असेल आणि तिथे संघाचे लोक काम करत असतील, संघाचे लोक काम करत असतील, विचाराच्या त्यांच्या मीटिंग घेत असतील, आणि त्याच एरियातले आमचे दलाल लोक जर भाजपाचे किंवा कुठल्याही पक्षाचे पैसे वाटत असतील तर खऱ्या अर्थानं तुम्ही आंबेडकराईट नसून तुम्ही सुद्धा एका प्रकारचं संघाची शाखा किंवा संघाचं कार्य चालवत आहेत, असा माझा दावा आहे। या सगळ्या गोष्टीपासून आपण वंचित व्हावं आणि खऱ्या अर्थानं आंबेडकराईट व्हावं, याच विचारासाठी ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे। मला असं वाटतं या व्याख्यानमालेतून आपल्याला ही दृष्टी प्राप्त व्हावी, एवढाच उद्देश या व्याख्यानमालेचा आहे। आपण हा विचार घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय।